सिटी के अति व्यस्ततम धर्मपेट परिसर में मुख्य सड़क के किनारे और फुटपाथ पर बिल्डिंग मटेरियल रखने वाले 3 बिल्डरों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की गई है। तीनों से आर्थिक जुर्माना भी वसूला गया है। गुरुवार को क्षेत्र के पूर्व नगर सेवक सुनील हिरनवार को कुछ लोगों ने शिकायत की कि परिसर में जारी निर्माण कार्य के चलते बिल्डरों ने सड़क किनारे और फुटपाथ पर लोहे के सलाखे, ईंट व अन्य सामग्री डालकर यातायात को बाधित कर रखा है। शिकायत मिलने के बाद हिरनवार स्वयं धर्मपेट जोन के एनडीएस पथक के साथ कॉफी हाउस चौक पहुंचे तो देखा कि भारी मात्रा में मटेरियल सड़क किनारे और फुटपाथ पर पड़ा हुआ था। इसके बाद एनडीएस ने तीनों बिल्डरों पर क्रमशः 25,000 रुपये का जुर्माना लगाया है। नमस्कार, मी माजी नगरसेवक सुनील हिरनवार। प्रभाग 15 मध्ये जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, कन्स्ट्रक्शनमुळे स्थानीय नागरिकांना त्रास होता है, न्यूसन्स होता है। महानगरपालिकामध्ये नगरपालिका डिझॉल्व झालेली आहे, त्याचा कार्यकाल संपलेला आहे। प्रशासन आहे, प्रशासनाला नेहमी आम्ही निवेदन देत असतात। अधिकाऱ्यांना संपर्क करून फोन करतो, त्यांना सांगतो, त्यांना व्हॉट्सअपवर माहिती देतो की हे फोटो आहे, असा न्यूसन्स होऊन राहिला, तुम्ही कारवाई करा। ते कारवाई करतात, पण ते विसरून जातात। कारवाई करणं आमचा उद्देश नाही, फाईन घेणं आमचा उद्देश नाही। हे लोकांचा मटेरियलमुळे होणारा त्रास झाला नाही पाहिजे। लोकांना जान जाऊ शकते, प्राण जाऊ शकते, लोकांना हानी होऊ शकते। ते आमचा ह्या आहे की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे। जे कन्स्ट्रक्शन करत आहेत ते आपल्या परिसरमध्ये माल ठेवायला पाहिजे। और महानगरपालिकाने यावेळी कडक कारवाई करायला पाहिजे। जर कारवाई केली नाही तो श्री प्रकाशजी वराडे, ते नेहमी इथं प्रभाग 15 सभ्य एरिया आहे, प्रकाशजी वराडे यांच्या विरोधात मी धर्मपेठ झोनमध्ये कार्यक्रम विरोधात त्यांच्या निदर्शन करण्यात येणार आहे। कारवाई चालू आहे, कुठे कारवाई करतात? जिथं ज्यांच्या मटेरियल वगैरे रोडवर पडलेलं राहते त्यांना नोटीस देतो, 2 दिवसाचा वेळ देतो। त्याच्यानंतर जर त्यांनी मटेरियल नाही उचलला तर नियमानुसार त्याच्यावर दंड लावतो आम्ही। तर हे 2 महिन्यापासून पडलं, याच्यावर किती वर चालन केलं आणि हे गिट्टी पडली आहे की नाही? या 2 महिन्याचा म्हणून राहिले, पण त्याच्यात तेवढा आमच्याकडे हे नाही। तरी पण आता याला त्वरित नोटीस देऊन राहिले आम्ही। जर यांनी उद्या परवापर्यंत नाही उचलला तर त्याच्यावरही दंडात्मक कारवाई करू। आता आज धर्मपेठमध्ये किती जागेमध्ये कारवाई केली तुम्ही? आतापर्यंत 2 जागे झाले आहेत।